मला इथे दिसतंय की एंजल्स तुमच्यासोबत आहे, तुमचे स्पिरिट गाईड्स तुमच्यासोबत आहे. तुमचं स्पिरिच्युअल जर्नी सुरू झालेली आहे आणि खूप कठीण पास्ट लाईफ, तुमचं जे पास्ट लाईफ मी इथे बघू शकते, खूपच प्रिझनमध्ये गेलं असेल किंवा पैशांची नेहमी चणचण ह्या पद्धतीचं अजून पण तुम्ही या लाईफमध्ये तुमच्यामध्ये ते बघू शकत असाल की तुम्हाला पैसे खर्च करण्यासाठी त्रास होत असेल किंवा फ्रीडमची भीती वाटत असेल तर हे तुमच्या पास्ट लाईफ मधूनच येत आहे आणि तुमचे एंजल्स तुम्हाला इथे गायडन्स देत आहे. तुमची स्पिरिच्युअल जर्नी सुरू झालेली आहे. इथे तुम्हाला मॉडरेशन नवीन नवीन पद्धतीने आणि हळूहळू थोडं थोडं करत तुम्हाला बदलाव करावा लागेल. पर्सनॅलिटी ग्रोथवर तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे. मे बी फॉल्स इगो कधी कधी तुमच्यामध्ये वर येत असेल की म्हणजे नाही आहे तरी पण तुम्ही शो करता आहात, अशा टाईपचं जर तुम्ही काही करत असाल तर हे तुमच्या पास्ट लाईफचं जे काही बंधनं तुम्ही बंधनात होते त्याचं ते रिफ्लेक्शन ह्या लाईफमध्ये तुम्ही बघताय. आणि इथे पैशांबद्दल तुम्हाला नेहमी कन्फ्युजन असेल की इन्व्हेस्ट जरी केले किंवा खर्च जरी केले तर थोडा वेळ तुम्हाला असं वाटतं की हां बरं झालं हे खर्च केला आहे किंवा आपली ही वस्तू आली आहे किंवा इन्व्हेस्टमेंट केली आहे, पण काही काळानंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप व्हायला लागतो, त्याचा त्रास व्हायला लागतो. असं जर होत असेल तर तुम्हाला मनी हिलिंग करणं गरजेचं आहे, इथे मी बघू शकते. आणि तुमचे थॉट्सवर तुम्हाला खूप काम करावं लागेल. तुमचे जे नेहमी त्रास देणारे थॉट्स क्रिएट होतात म्हणजे अनरिक्वायर्ड तुम्हाला भीती किंवा गिल्टमध्ये टाकतात, तर त्यावर तुम्हाला नक्कीच काम करावं लागणार आहे. इथे प्रेम आणि लव ह्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. लीडर तुम्ही कोणा एका चांगल्या व्यक्तीला नॉट व्यक्ती बट गुरु आणि कोच असं तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ग्रोथ येईल. प्लस तुमचा जो हा मनी इश्यूज आहे तो रिझॉल्व होईल आणि तुमचे थॉट्स पण क्लिअर होतील आणि तुमचं जे ॲक्शन आहे त्याला एक अर्थ लाभेल. अदरवाईज तुम्ही नेहमीच गिल्टमध्ये जाता, तुम्हाला नेहमीच भीती वाटते, तर हे होणं चांगलं नाही आहे.